जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम। हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व रूढी हेची माझी सर्व रूढी हीच माझी सर्व रूढी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व रूढी हीच माझी सर्व रूढी हीच माझी सर्व रूढी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व रूढी हीच माझी सर्व रूढी हीच माझी सर्व रूढी गब्बार कुमारी जय जय 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 गब्बार कुमारी
ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेशनाथ महाराज हॅलो हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे अमासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरण संतांच्या त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कीर्तनाच्या आरंभी पहिला नमस्कार हा पांडुरंगाला का तर आपण त्या पांडुरंग परमात्म्याची भेट घेऊन परत आलेलो आहोत बरं का त्यांचा निरोप घेऊन त्यांची भेट घेऊन त्यांचं दर्शन घेऊन आपण परत आलेलो आहोत आणि म्हणून परत जरी आलो तरी पण त्यांची जी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी ठसावलेली आहे आणि येणे सोसे मन झाले हाव भरे परत माघारी घेत नाही आपलं मन त्या पांडुरंगाच्या पायापाशी स्थिर झालेलं आहे आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद त्यांचं चरण पाहिल्यानंतर आणि आपल्याला आनंद झालेला आहे आणि तो आनंद असाच आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी राहावा त्याच्यामध्ये काही कमी जास्त होऊ नये बरं का महाराज एका ठिकाणी म्हणतात अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते आपल्या ठिकाणी भगवत भक्तीविषयी भगवंताविषयी जे प्रेम आहे त्याच्यामध्ये उतारही होऊ नये आणि चढही होऊ नये तसंच प्रेम राहावं ही प्रार्थना आपण त्या पांडुरंगाच्या चरणाशी करायची बरं का एका ठिकाणी म्हणले की कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप म्हणले आणि म्हणून कंठामध्ये त्यांचं नाम आणि डोळ्यामध्ये त्यांची मूर्ती आपल्या ठसावी आणि म्हणून आपण वारी करून आलेलो आहोत आणि म्हणून पहिला नमस्कार पांडुरंगाला त्याच ज्ञाने दुसरा संत महात्म्याला का तर संत महात्म्याने आपल्याला वारी घडवली बरं का आपल्याला जी पंढरीची वारी संतामुळे झाली संत जर या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाले नसते तर आपल्याला भगवंताची ओळख झाली नसती भगवंताची ओळख करून देणारे कोण असतील तर ते संत आहेत आणि म्हणून अशा संत महात्म्याच्या सोबत आपण वारी केलेली आहे म्हणून त्या संत महात्म्याला दुसरा नमस्कार आणि अशा प्रकारे नमन झालेला आहे आणि आज जो सेवेसाठी अभंग घेतलेला आहे तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आहे आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताजवळ मागणी मागतात आणि त्यांची मागणी कशा प्रकारे आहे आणि ही मागणी मागत असताना त्यांनी काय काय मागितलं हे या अभंगातून तुकोबराय सांगतात तसं पाहिलं तर आपला हा पालखी सोहळा संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा पालखी सोहळा पायी तीर्थयात्रा रथ उत्सव आपला हा
यावर्षी मोठ्या स्वरूपात साजरा झालेला आहे. वारीचं हे 75वं वर्ष आपण साजरं केलं आहे. अमृत महोत्सव म्हणून साजरं केलेलं आहे. आणि खरोखर हे आपण संकल्प केल्यापासून आतापर्यंत आनंद हा वाढतच गेलेला आहे बरं का. इतका आनंद त्या आनंदाचं वर्णन करता येत नाही बरं का. महाराज एक ठिकाणी म्हणतात, नाही आनंदाची जोडा सांगता गोष्टी लागती गोडा, आलाशी आकार आमच्या चाडा, तुका म्हणे बिडा भक्तीची या इतका आनंद. अहो किती आनंद. खेड्यामध्ये आनंदाचं वर्णन केले बरं का. आनंद तेथीचा मुख्या शिवाचा, आनंद तेथीचा मुख्या शिवाचा, बहिरे ऐकती काळी रे, बहिरे ऐकती काळी रे, आंधळ्याची डोळे पांगळ्याची पाय, आंधळ्याची डोळे पांगळ्याची पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरुण रे, तुका म्हणे वृद्ध होती तरुण रे, नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळ्या, विठ्ठल रखुमाई पाहुरी, नाचत पंढरी जाऊरी, विठ्ठल रखुमाई पाहुरी, नाचत पंढरी जाऊरी खेळ्या, विठ्ठल रखुमाई पाहुरी. इतका आनंद झाला. त्या आनंदाचं वर्णन संत महात्मे करतात ना. आनंद तेथीचा मुकया शिवाच्या, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्याची डोळे पांगळ्याची पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरुण रे. इतका आनंद आहे बरं का. आता वृद्ध तरुण कसे झाले, तर आता आपण वयोमानाची जर मर्यादा पाहायची झाली तर वयोमानाची मर्यादा अशी झालेली आहे की पूर्वीचा काळ तो वेगळा. सध्या या मानवाला या पृथ्वी लोकावर किंवा या कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य दिलेलं आहे. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय. आपला ती हिशोब करायचं नाही, पण 100 वर्ष आयुष्य त्याच्यामध्ये 50 वर्ष झोपीत जातं. मध्ये बालत्व पीडा रोगक्षय, पुन्हा बालत्व आहे बालपणात, पुन्हा पीडा म्हणजे काहीतरी आजार रोगक्षय, काय भजनाची उर्वशी पाही म्हणलेले आहेत. पण आता सध्या तुमच्या आमचे सगळ्याकडं पाहिलं तर आता आमचंच वय 60 झालेलं आहे. आणि आमच्यापेक्षा बापूचं डोकरे महाराजाचं 75च्या पुढे वय गेलेलं आहे. मग एवढ्या वयाचे माणसं कीर्तनात उभारतात, वाट चालतात, प्रदक्षिणाला येतात, संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेतात. म्हणजे तुका म्हणे वृद्ध होती तरुण रे आपल्या डोळ्यासमोरच आहे. आणि म्हणून इतका आनंद, इतका आनंद, आनंद आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, असा आनंद झाला बरं का यावर्षी वारीला मध्ये. आणि म्हणून हा 75वं वर्ष अमृत महोत्सव म्हणून आपण साजरं केलं. आणि या महोत्सवामध्ये आपली वारी श्री क्षेत्र उजनीवरून निघून पंढरीला गेलेली आहे. आणि पंढरीला जाऊन पंढरीतला कार्यक्रम, पंढरीतला 4 दिवसाचा सोहळा, वारीचा वाटचालीचा सोहळा, पंढरपुरातील कार्यक्रम, तिथला सोहळा, आणि एवढं भव्य झालं की खरोखर हे अमृत महोत्सव आपल्या ध्यानातून न जाण्यासारखं झालं बरं का. आता आपलं आयुष्य किती राहील, किती दिवस जगू हे सांगता येत नाही. पण जितकं आयुष्य राहिलेलं आहे त्या आयुष्यामध्ये आपल्याला ही आठवण राहणार की या अमृत महोत्सवामध्ये इतका मोठा सोहळा आपण साजरा केलेला आहे, इतका आनंद आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि ही आठवण आपल्या ध्यानात राहायसारखी आहे. असा हा आनंद प्राप्त झालेला आहे. आणि असा हा आनंद प्राप्त होऊन हा आपला पालखी सोहळा परत पंढरपूरहून दरपूस दर मजूर करीत आज 6व्या मुक्कामी या ठिकाणी आलेला आहे. आणि उद्या हा उजनीमध्ये पोचून मंदिरात जाणार आहे. असा हा पालखी सोहळा फार मोठ्या चांगल्या स्वरूपात आनंदामध्ये पार पडला. आणि म्हणून हा आनंदरूपी सोहळा पार पडल्यानंतर जसं सप्ताहामध्ये काही नियम आहेत की पहिल्या दिवशी सप्ताहामध्ये रूपाचं वर्णन करतात, दुसऱ्या दिवशी नामपर, पुन्हा संतपर, उपदेशपर, आणि शेवटी
काल्याच्या अगोदर मागणीपर असतं, तसं आपलाही हा सोहळा आलेला आहे. आणि म्हणून आपला जे सोहळ्यातलं शेवटचं कीर्तन आहे, म्हणून या शेवटच्या कीर्तनामध्ये मागणीपर अभंग प्रत्येक वर्षी आपण घेत असतो आणि मागणीपर अभंग म्हणून हा अभंग निवडलेला आहे. तसं तर माझा असा संकल्प होता की अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत, जातानाही गणेशनाथ महाराजांचा अभंग घेतला होता आणि येतानाही शेवट नाथाचाच अभंग घ्यावा असं माझं ठरलेलं होतं. पण ती भजनी मंडळामध्ये नवीन अभंग, अवघड अभंग, नवीन शब्द बसणं, माग म्हणता येणं, पुढे म्हणता येणं अवघड होतं आहे. जरा अचानक हा तुकोबाऱ्याचा अभंग निवडलेला आहे. गणेशनाथ महाराजांच्या अभंगाबद्दल काय सांगावं, ज्यांनी गाथा वाचली, ज्यानं गाथेचं पारायण केलं तर त्याला त्या अभंगाचा अधिकार माहीत बरं का. तुकोबारायाच्या समकालीन होते. तुकोबारायाचे जसे अभंग आहेत त्यामध्ये जेवढा अर्थ आहे तेवढाच अर्थ गणेशनाथ महाराजांच्या अभंगामध्ये आहे. आणि आम्ही श्रीकांतनं बघा अशी चर्चा केली होती की नाथाचा अभंग सेवे करता निवडावा. तो अभंग असा होता की काकुलती येतो मागतो गा तूज जानसी ते गुज हृदयीचे. गणेशनाथ महाराज मागणी मागतात भगवंताला, हे भगवंता मी तुला काकुलती येतो, काकुलती येऊन मागतो बरं का. तसं तर मागणी मागायचं असल्यानंतर काकुलती येऊनच मागावं लागतं बरं का. व्यवहारामध्ये आपण एकमेकाला काहीतरी मागतो, मग काकुलती येऊन मागतो तेव्हाच मिळतं बरं का. काकुलती येऊन जर नाही मागलं तर व्यवहारात तुम्हाला कोणी काहीच देणार नाही. तसं भगवंतापाशी मागणी मागताना सुद्धा संत महात्मे काकुलती येऊनच मागतात. म्हणून गणेशनाथ महाराज म्हणतात की काकुलती येतो मागतो गा तूज जानसी ते गुज हृदयीचे. भाव आणि भक्ती देई गा श्रीपती ऐकावी विनंती. एक वेळ त्यांनी काय मागितलं गणेशनाथ महाराजांनी की भाव मागितला, भक्ती मागितली आणि ही माझी विनंती एक वेळ ऐका असं भगवंताला म्हणतात. आणखी मागणी मागितली की ज्ञान आणि वैराग्य देई हे सौभाग्य आणि का तुझा संग अखंडित. हे भगवंता मला भाव दे, तुझ्या भक्तीविषयी भक्ती करण्याकरता भाव दे, पुन्हा ज्ञान दे तुझ्या रूप जाणण्याकरता आणि वैराग्य पाहिजे बरं का. भगवंत प्राप्तीकरता परमार्थामध्ये काही नियम आहेत, काही गोष्टी आहेत, त्या घडल्या तरच भगवंताची प्राप्ती होते, नाही तर त्या वाटेवर आपण चालू शकतो बरं का. बरीचशी आपल्याला अभंग आहेत, बरीचशी प्रमाण देता येतील, बरंचसं सांगता येईल, पण आपलं वाटचालीचं कीर्तन आहे, 1 तासात आटपायचा प्रयत्न करायचा आहे. सर्वावर मी सुद्धा थकलेलो आहो. मलासुद्धा ते पाणी थंड पिऊन काहीतरी उन्हाचा त्रास होऊन आवाज माझासुद्धा बसलेला आहे. थोडक्यात कीर्तन करायचं आहे. प्रमाणं बरीचशी आपल्याला देता येतील, बरीचशी. तुकोबाराय म्हणतात पुढे भक्तीने धरी रे हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म एकी. स्थिर केली ते आचपळ होती, सिद्ध आनो निलावी येले पंथिगा. मन ओली आलो या देशा, मन ओली आलो या देशा. परमार्थाच्या वाटेला लागल्यानंतर, परमात्मेशी अंतःकरणामध्ये तळमळ झाल्यानंतर मग पुन्हा काय होती स्थिती याचं वर्णन केलं बरं का. त्या भगवंताची प्राप्ती व्हावी, भगवंताची भेट व्हावी म्हणून अंतःकरणामध्ये ज्याच्या तळमळ आहे ना, तळमळ ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. तुका म्हणे अंगी नाही आपले बळ, जे निफळ पावेन निश्चयशी. जरा भगवंत प्राप्तीची तळमळ लागली पाहिजे बरं का. रात्रंदिवस तळमळ, न कळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती. आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुखा. म्हणजे त्याला रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, सारखं
त्या भगवंताच्या भेटीची, भगवंताच्या प्राप्तीची जरा तळमळ लागली असते. तळमळ लागून जो परमार्थ वाटेवर चालला त्याला म्हणतात की पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली त्याची फळ होती, सिद्धानुनी लाविली पंथिगा. हा भक्ती मार्गामध्ये ज्ञान वैराग्य या गोष्टी एकदम आवश्यक आहेत बरं का. ज्ञान पाहिजेच, वैराग्य पाहिजेच. वैराग्याविषयी बोलायचं झालं तर आपण कितीतरी बोलता येतील. वैराग्य व आपल्या वैराग्य मूर्ती वैराग्याची संत गोरोबा काका किती वैराग्य आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसे इतकं वैराग्य होतं. पण असं हे वैराग्य मग प्राप्त होणं अवघड आहे. मग प्राप्त होणं अवघड असल्यानंतर भगवंताकडे मागितलं त्यांनी, संत महात्म्यांनी, गणेश महाराजांनी, ज्ञान आणि वैराग्य देही हे सौभाग्य आणि तुझा संग अखंडित, असा मागणीपर अभंग निवडला होता. पण ते वेळ आपल्याला कमी आहे आणि सर्वांना पाठातला नाही म्हणून हा तुकोबारायचा मागणीपर अभंग सर्वाच्या पाठातला, हमेशा भजनात दररोज म्हणलेला हा अभंग छोटा आणि थोडका अभंग निवडलेला आहे. आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताला मागणी मागतात. आता बरंचसं आपल्याला मागणीपर बोलता येतं की संत हे मागतच नसतात बरं का. जो मागतो तो संतच नाही बरं का. ते फक्त भगवंताची भक्ती करणार, भगवंताची सेवा करणार आणि काही मागायचं नाही बरं का. संत महात्म्याचं संपूर्ण आयुष्य गेलं, त्यांनी काही मागितलं नाही बरं का. काहीच मागितलं नाही. काही मागणे हे अमानुचित, वडिलाची रीत जाणत असे. आमच्या वडिलापासून चालत आलेली रीत आहे. तुकोबाराय म्हणतात. तुकोबारायच्या अगोदर विश्वंभर मूळ पुरुष विश्वंभर बाबा 8वे पुरुष त्यांच्या अगोदर होते, 8वे वंशज होते. तेव्हापासून आतापर्यंत काही मागितलं नाही, काही मागणार नाही. पण त्यांच्या भक्तीचं ओझं भगवंताच्या डोक्यावर झालं होतं. भगवंत काहीतरी मागा 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 म्हणत होते. प्रत्येक वेळेस भगवंत मागाच म्हणायचे, तुकोबाराय मागायचीच नाही. बघू या वारीला नाही, पुढल्या वारीला नाही, प्रत्येक वारीला. आणि आता आम्ही जर दर्शनाला गेलो की भगवंत विटेवर उभा आहे, तो असा सरळ उभारलेला दिसतो. पण तुकोबाराय ज्यावेळेस जायचे भगवंताच्या दर्शनाकरता त्यावेळेस भगवंतानी खाली मुंडी घालायची, खाली मान करायची. का तर त्यांच्या भक्तीचं ओझं झालं होतं बरं का. आणि म्हणून काही ती मागा म्हणायचे भगवंत. तुकोबाराय म्हणायचे काही मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. आम्ही काही मागणारच नाही, पण आम्ही जे मागतो ते तुम्ही द्या. नाहीतर आतापर्यंत भगवंतानी कितीतरी भक्ताला काही ना काहीतरी देऊन तिथंच अडकावून टाकलेलं आहे बरं का. कुणाला रिधी दिली, कुणाला सिद्धी दिली, कुणाला धन दिली, कुणाला संपत्ती दिली, कुणाला पुढं संतती दिली. असं काही थोडं 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 देऊन तिथं गुंतवून टाकलं. पण संत महात्मे या संसाराच्या, व्यवहाराच्या आणि प्रपंचाच्या कोणत्याच मागणीमध्ये त्यांनी मागितले नाही आणि गुंतून पडलेही नाहीत. मग मागितलं ते तुम्हा आम्हा करता मागितलं बरं का. आणि त्यांच्या स्वतः करता मागितलं कोणतं, तर जे परमात्मा प्राप्ती करता जे साधन आहे, परमात्म्याची प्राप्ती व्हावी आणि संताची संगती घडावी, एवढंच मागितलं बरं का. महाराज एक ठिकाणी म्हणतात, अनेक काही नाही मागणे, सुख संपत्ती राजचाड धने, साकडे न पडो तुझे जेणे, तुझे भक्तिवीन माय बाबा. आणि दुसरं काही मागितलंच नाही. आणि जे मागितलं ते स्वतः करता बी आहे आणि तुम्हाला सर्व जगा करताही आहे. तेच संत महात्म्यांनी मागितलं त्या अभंगाच्या पहिल्या चरणात.
तुकोबराय म्हणतात हे भगवंता तुला द्यायचं असेल तर हेच दे बरं का, हेची, दुसरं काही नको. हेची म्हणण्यामध्ये दुसरं कसलंच काही नको बरं का. आपण ते लहान मुलं आपल्याला असतात, हट्ट करतात आणि दुकानला गेलं तरी मागतात. त्यांना जे पाहिजे असतं तेच ते मागतात बरं का. आपण त्याला दुसऱ्या वस्तू दाखवितो, ही वस्तू का, ती वस्तू का, तो नाही म्हणतो बरं का. त्याला जी पाहिजे असते वस्तू तीच तू दाखवतो, मला तेच द्या म्हणतो. तसं या ठिकाणी संत महात्मे किंवा तुकोबाराय म्हणतात की मला द्यायचं असेल तर हेच द्या, दुसरं देऊ नका. का तर तुकोबारायला वरून माहीत होतं की भगवंत कुण्या भक्ताला काही, कुण्या भक्ताला काही देऊन तिथं त्याला अडकावून टाकलेला आहे. म्हणून असा हा भगवंत मला अडकावेल, परत माया मोहपाशामध्ये अडकावेल. म्हणून तुकोबाराय म्हणतात मला दुसरं काही नको. तुकोबारायला भगवंत म्हणतात काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे, इंद्रपद पाहिजे का? इंद्रपदाधिक भोग, भोग नव्हे तो भवरोग. आता ही इंद्रपद कधी मिळतं, त्यासाठी किती कष्ट करावं लागतात हे फार सर्वांना माहीत आहे बरं का. हे तर काय 5 वर्षाचं इलेक्शन नाही, 5 वर्षात एकदा उभं राहून निवडून लगेच पद, मंत्रीपद, तसं नाही. इंद्रपद 100 वेळेस यज्ञ पूर्ण केल्यानंतर मग इंद्रपद भेटायचं. का शतमक संपत्ती स्वर्गीची आहे म्हणते, 100 यज्ञ पूर्ण केल्यावर भेटायचं. मग ते इंद्रपद काही न करता देऊ का म्हणले तुकोबारा भगवंताने, तुकोबारामध्ये नको म्हणले. मग ब्रह्मपद, ब्रह्मपदे नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित जणी जडो देशी. ब्रह्मपद देतो का म्हणले, ब्रह्म देऊ का तर नको म्हणले. ब्रह्मपद तर किती अवघड आहे की 100 वेळेस ब्राह्मणाच्या जन्माला येऊन ब्रह्मकर्म केलं पाहिजे बरं का. 100 वेळेस ब्राह्मणाचा जन्म, आता पुढला जन्म कशाचा मिळेल काय सांगता येते का, तुम्हाला आम्हाला सांगता येत नाही. पण 100 वेळेस परत 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 100 वेळेस ब्राह्मणाचा जन्म, आणि प्रत्येक जन्मामध्ये ब्रह्मकर्म केलं पाहिजे. ब्रह्मकर्म फार अवघड आहे. एवढं अवघड पद देऊ का म्हणले तुम्हाला, तर तुकोबाराय नको म्हणले. मग काय पाहिजे की मला जे पाहिजे ते दे. मागणे ते एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. मी मागतो तेच दे, दुसरं नको. म्हणून हेची म्हणलेलं आहे बरं का. हेची म्हणजे कोणतं, तर मी जी मागतो ते दान मला द्या. आणि ते कोणतं मागलं तर तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय म्हणतात हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. हे भगवंता मला एवढं द्या की तुमचा विसर कधीच होऊ नये, कधीच होऊ नये. नामदेव महाराजसुद्धा भगवंताचे लढीवाळ भक्त. नामदेव महाराजसुद्धा भगवंताच्या पुढे उभा राहून भगवंताला हात जोडून म्हणतात की नामा म्हणे केशव राजा केला नेम चालवी माझा. नेम केलेला आहे तो मी केला आहे, पण तो चालवण्याची जबाबदारी तुझी आहे. जसं आता आम्ही प्रत्येक वर्षी म्हणतो की एवढं वर्ष पायीवारी करायची, गावातून निघाल्यापासून, मंदिरापासून निघाल्यापासून परत मंदिरात येईपर्यंत कसल्याही वाहनात पाय ठेवायचा नाही, वारी करायची. नियम निर्धार केला, झालं. यावर्षी 75वं वर्ष आहे म्हणून आम्ही निर्धार केला आता ह्यावर्षी वारी आमची पांडुरंग परमात्म्याने गणेशनाथ महाराजांनी पूर्ण केली बरं का. नियम करणं आपल्या हातात आहे, पण चालवणं त्यांची जिम्मेदारी आहे. तसं तुकोबाराय म्हणतात की हे भगवंता की मला तुझा विसरच पडू नये. रात्रंदिवस अहोरात्र. अहो तुकोबारायचं जर चरित्र तुम्हाला आम्हाला पाहायचं झालं तर त्यांची वंश परंपरा आहे, त्याची अवतार परंपरा आहे, इतकं मोठं त्यांच्या मागं परंपरा आहे. एवढी परंपरा असून एवढी सेवा घडून सुद्धा ते म्हणतात की तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ नये. आणि मग काय, तुझा विसर होऊ नये मग काय करावं भगवंता, तुझा विसर होऊ नये मग काय करणार. भगवंत म्हणतात की मी तुला हे दान दिलं, माझा विसर तुला पुढे धन. मग हे दान दिल्यानंतर तू काय करणार. महाराज दुसऱ्या चरणात सांगतात
हेची माझी गुण गाईना महाराज म्हणतात की विसर पडून देऊ नये म्हणजे काय करणार तर गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हे भगवंता तुझा विसर न पडावा एवढं दिल्यानंतर मी काय करीन तर तुझं आवडीनं गुण गाईन बरं का. भगवंताचं गुण आवडीनं गायलं पाहिजे बरं का. तुम्ही आम्ही सवडीनं गातो, सवडीनं नाही आवडत पाहिजे बरं का. म्हणून तरी आवडीविषयी बरंचसं आपल्याला संत महात्म्याचे प्रमाण देतात की आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुम्ही जर आवडीनं भावयुक्त अंतकरणाने त्याचं नामचिंतन केल्यानंतर तुझी चिंता त्याशी सर्व आहे. एकनाथ महाराज म्हणतात आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग पुंडलिक. हे आवडलं पाहिजे बरं का. मनापासून आवडले पाहिजे. इतकं आवडलं पाहिजे, इतके आवडलं पाहिजे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा पासूनिया. हे भगवंता तू कानडा आहेस पण किती आवडतो तर जीवापेक्षाही आवडतो बरं का. तुम्हा आम्हाला जीव आवडतो बरं का. आपल्या या देहाला जर काही कमी जास्त झालं तर आपण ताबडतोब त्याचा विलाज करतो, डॉक्टरकडे जातो. आपल्या जीवाला काहीही होऊ नये असं आपल्याला वाटतं, आपण आपला जीव सांभाळतो. तर संत महात्मे म्हणतात की आमच्या जीवापेक्षाही तू आम्हाला आवडतोस बरं का. आणि अशी आवड संत महात्म्याची भगवंताविषयी आहे. आणि माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गोडी. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुण दिले. ते आवडतं बरं का. आणि मग मी तुमचं गुण गाईन. आणि कसं गाईन तर आवडीनं गाईन. आणि याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नको बरं का. हेची माझी सर्व जोडी. मला जर काय जोडायचं असेल तर सर्व सुख तूच आहेस बरं का. आणि तुझंच गुणगान गाईन आणि ते आवडीनं गाईन. म्हणून हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. म्हणा बोला बोला बोला. हो हो हेची दान देगा देवा. हेची दान देगा देवा.
रखुमाई, जय जगदम्बा रखुमाई, जय जगदम्बा रखुमाई, जय जगदम्बा रखुमाई. कुंडली कवरधारी कर श्री ज्ञानदेव तुकार, सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. जय जगदम्बा रखुमाई. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्वजडी. भगवंत म्हणतात, हे तुकोबर आहे, तुम्ही जे मागतं ते मी तुम्हाला दान दिलं. तुम्ही आवडीनं गुणानुवाद गाणार आणि मग रात्रंदिवस गुण गाणार माझं. पण आणखी काय पाहिजे तर त्यावेळेस तुकोबर आहे, मला दुसरं काही नको, मला फक्त एकच पाहिजे आणि ती म्हणजे तिसऱ्या चरणात मागणी मला. महाराज म्हणतात की मला दुसरं काही नको बरं का. न लगे मुक्ती आणि संपदा, मला मुक्ती नको बरं का. बरेचशा मी मगाच सांगून गेलो की भगवंत भक्ताला काही ना काही जरी देऊन तिथं अडकावून टाकतो, मुक्ती देतो आणि कुणाला संपत्ती देतो. न लगे मुक्ती धन संपदा पाठ नाही बरं का. न लगे मुक्ती आणि संपदा, धन आणि संपदा दोन्हीचा अर्थ एकच होतो बरं का. म्हणून न लगे मुक्ती, मला मुक्ती नको बरं का. मुक्तीबद्दल बरंचसं बोलता येतं बरं का आपल्याला. भुक्ती मुक्ती फुकाची साठी, कोण तयाकडे न पाहे रे. संत महात्म्याने मुक्तीकडे पाहिलंच नाही बरं का. मुक्ती त्यांनी मागितलीच नाही भगवंताला, काही मुक्ती मागितली नाही. मुक्ती नको तुझी आम्हाला, मग काय दुसरं काय देऊ, संपत्ती देऊ का. संपत्तीही नको म्हणले. मुक्ती आणि संपदा, संपदा हे नको. संपत्ती तर संत महात्म्याने भगवंताला मागितलीच नाही. संपत्ती म्हणजे पैसा मागितलं नाही. धन दारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रेघा देवासी. किंवा माऊली एक ठिकाणी म्हणतात की या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. जसं हे धन कसं आहे तर झाडाच्या सावलीप्रमाणे बरं का. झाडाची सावली दुपारपर्यंत इकडं जाते आणि दुपारून तिकडं, मग ते धन कधी येईल आणि कधी जाईल हे सांगता येत नाही. धन टिकत नाही. या धनाच्या मागं भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितलेले आहेत. म्हणून हे धन आम्हाला नको बरं का. होतं ते धन त्यांनी वाटून टाकलं बरं का तुकोबाराने. तुकोबाराकडे थोडं धन होतं का. त्या काळात त्यावेळेस महाजनकी होती, सावकारकी होती, जमीन होती, भरपूर धंदा व्यापार होता. तेवढं सर्व काही दुष्काळामध्ये लोकांना वाटून टाकलं बरं का. काय सर्व वाटून टाकलं. भगवंताची भक्तीच केली, दुसरं काही घेतलं नाही. म्हणून संपत्तीही नको आणि मुक्तीही नको. काय पाहिजे तर संत संग देई सदा. संताची संगती मागितली बरं का. ठिकठिकाणी वेळोवेळा
तुकोबारायांनी भगवंताला संताची संगती मागितली बरं का. संत संगती देई चरण सेवा, जेणे हा तुझा विसरण व्हावा, हाची भाव माझी आजीवा, पूर्वी देवा मनोरथ. संताची संगती माहिती बरं का. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांची संगती घडली म्हणून आपल्याला वारी झाली बरं का. संगती कुणाची करावी हे वेगळा प्रश्न बरं. पण संगती खरी जर करायची असेल तर संताची करावी बरं का. दुसऱ्याची संगती करू नये. दुसऱ्याच्या संगतीमध्ये आपल्याकडून पापच घडतं, नरकाला जावं लागतं. कुसंगती नको, सुसंगती राहावी आणि ती संताची संगती राहावी. आणि असा संताची संगती ठिकठिकाणी वेळोवेळी संत महात्मांनी भगवंताला मागितली, संत संगती मागितली. आणि म्हणून नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, गुण गायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. संताची संगती मागितली. मग संताच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर मग मला दुसरं काही नको बरं का. मग पुन्हा गर्भवासाला जरी मला घातलं तरी चालेल, पण संताची संगती द्यावी आणि तुझ्या विसर पडू नये एवढंच दे. मग पुन्हा गर्भवासाला घातलं तरी चालेल म्हणले. तसं जर पाहिलं तर गर्भवास हा स्वतंत्र विषय आहे बरं का. गर्भवास बोलायचं झालं तर काय सांगू गर्भीची यातना, मद भोगिता नारायणा, मंत्र मळ मूत्र जाना, तुझं क्षणक्षणा द्यातसे. हा गर्भीची यातना फार अवघड आहे बरं का. 9 मास कष्टनासी, 10व्याने प्रसूत झाली. स्वतंत्र विषय बरं का. 1 तासात आपल्याला कीर्तन आटपायचं म्हटलं तर गर्भवासाचं सांगायचं फार अवघड आहे बरं का. गर्भवास इतका अवघड आहे, इतका अवघड आहे की या गर्भवासाला पुन्हा नको म्हणतात बरं का. इतर महात्मे आम्हाला पुन्हा गर्भवासाला घालू नका म्हणतात, पण तुकोबाराय म्हणतात की गर्भवासाला घातलं तरी चालेल, पण संताची संगती द्या आणि तुझ्या नामाचं चिंतन घडावं. मग हे दिल्यानंतर आम्ही गर्भवास सुखाने भोगू म्हणून शेवटच्या चरणात तुकोबाराय. तुकोबा म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. आम्हाला गर्भवासाला वाटलं तरी आम्ही तो गर्भवास स्वीकारू, सुखाने आम्ही गर्भवास तो पत्करू, पण फक्त काय पाहिजे तर संताची संगती बरं का. संताची संगती
मागितली. नवे नवे संत संगतीशिवाय पर्याय नाही सध्या या कलियुगामध्ये, सध्याच्या युगामध्ये. काय आता सध्याच्या युगाबद्दल बोलायचं झालं तर फार विचित्र युग. विज्ञानाच्या नावानं काहीही करू लागलेलं आहे बरं का. पण हे जर या आपल्याला जर स्थिर राहायचं असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, मनुष्य जन्माला आलेल्याचं सार्थक करून घ्यायचं असेल तर संताची संगतीच लागते बरं का. मग आता संताची संगती फार अवघड आहे. संत भेटणं कठीण, संत ओळखणं कठीण आणि त्याची संगती घडणं फार अवघड आहे. बहुअवघड आहे संत भेटी परिजग जेठी, करुणा केली संताची भेट फार दुर्लभ आहे. मग आता तुम्हाला संताची भेटच घ्यावं असं वाटत असेल, संत कृपा करावीच असं व्हावीच असं वाटत असेल तर एक आहे की संत जरी सध्या या पृथ्वी तलावर या कलियुगामध्ये जरी नसले तरी त्यांच्या रूपानं त्यांनी केलेलं जे वाङ्मय आहे ते संतच आहेत बरं का. गणेशनाथ महाराजांची तुम्हाला कृपा व्हावी असं वाटत असेल, गणेशनाथ महाराजांची संगती जर व्हावी वाटत असेल तर तुम्ही संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांनी जो गाथा लिहिलेला आहे तो गाथा तुम्ही वाचा आणि ते अभंग तुम्ही वाचा आणि त्या अभंगावर तुम्ही आचरणात आणा, बरोबर संताची संगती घडतेच. अशी संताची संगत दुर्लभ असली तरी तुकोबारायचा गाथा, गणेशनाथ महाराजाचा गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत हे संत रूपाने आजही आपल्यासमोर आहेत. त्यांची सेवा करा, त्यांचं अवलोकन करा, त्यांची भेट होते. आणि अशी अवघड भेटसुद्धा या वाङ्मयामुळं या सेवेमुळं घडते. म्हणून हेच तुकोबाराने मागितलं म्हणा की हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे या मासी, गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय. गणेशनाथ 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 गणेशनाथ, हा गणेशनाथ 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 गणेशनाथ, हा गणेशनाथ 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 गणेशनाथ, हा गणेशनाथ 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 गणेशनाथ. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय. तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. कुंडलिक
कीर्तन संपलेलं बरं का. 1 तासाचा टाईम दिला होता, 1 तासातच संपलं. चाली म्हणण्यामध्ये इकडं तिकडं थोडा टाईम जास्त होतो. मी बरोबर टाईम लावलेला होता, बरोबर टायमात संपवलं बरं का. सांगायचा भाग एवढाच की आपला हा संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांचा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र उजनीहून निघून पंढरीला गेलेला आहे. पंढरीहून परत उजनीला येत असताना शेवटचा मुक्काम आहे. आणि आपण जसं निघालो तसं जे अन्नदाते आहेत, जे पंक्तीवाले आहेत, ते इतकं आवडीनं इतकं प्रेमानं पंगत घालतात की काय त्यांची आवड, काय त्यांचं प्रेम. आतापर्यंत आपण जातानाही येतानाही प्रत्येक पंक्तीवाला पाहिलो, प्रत्येक पंक्तीवाल्याचं काय आदर, काय प्रेम, काय आवड. अहो, त्या अन्नदान करण्यामध्ये हे आवड पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि प्रेम इतकं प्रेम आहे की सर्वांचं प्रेम आहे बरं का. आणि म्हणून इतकं अन्नदान घडलं जाता येता. आणि ज्यानी ज्यानी अन्नदान केलं, ज्यानी ज्यानी सेवा केली, त्याला त्याची प्रचिती आलेली आहे बरं का. त्याचा अनुभव आलेला आहे, त्याचं फळ त्यांना भेटलेलं आहे. म्हणून ती एवढी सेवा करतात. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर हे
शेवटचा मुक्काम वाटतो खरं, पण हे आपल्या घरी आल्यानंच वाटतं बरं का. आरणी आणि ही उजनी काही वेगळं नाही. तिथं आपल्या गावातच आपल्या घरी आल्यानेच वाटतं. आणि इथं आल्यानंतर इथं जी सेवा करतात आमचे ज्ञानदेव दगडू भंडारकर यांनी आमची सेवा केली, एकदम चांगल्या प्रकारे केली बरं का. आणि सेवा हे उत्तरोत्तर वाढती होत आहे बरं का, कमी नाहीच. प्रत्येक वर्षी वाढती सेवा आहे आणि अशी सेवा त्यांनी केलेली आहे. आणि अशीच सेवा आणखी आपला ह्या पालखी सोहळ्याचं 75वं वर्ष आपण साजरं केलं, अमृत महोत्सव साजरं केलं. पंगत सुरुवातीपासून पंगत घालणारे या तो पंक्तीवाले आहेत बरं का. 75 वर्ष त्यांनी पंक्ती घातल्या बरं का. आम्ही वाटचालीला पाहिलो, काय काय ठिकाणं अशी आहेत मुक्कामाचे की आपली पालखी निघाल्यापासून त्यांची पंगत आहे, तेव्हापासून 75 वर्षापर्यंत त्यांची पंगत कायम आहे आणि त्यांची सेवा आहे. तसं ज्यानी ज्यानी या वाटचालीमध्ये अन्नदान केलं, पंक्ती घेतल्या, त्या पंक्ती वाढतं उत्तर चांगल्या प्रकारे घडतात. आणि अशीच त्यांनी भंडारकर यांनी आपली आमची सर्वांची चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे. अन्नदान चांगल्या प्रकारे केलेलं आहे, आवडीनं केलेलं आहे. आणि अशीच सेवा त्यांना घडावी बरं का. हे पंक्तीचं सोपं नाही बरं का. सांगितलं काळच दिली मला ते एक कशी तरी दिली या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण, कोटी याग घडले जाण, एवढं त्या अन्नदानाचं महत्त्व आहे बरं का. आणि असं अन्नदान हे करतात. आणि अशीच अन्नदानाची सेवा, अशीच वारकऱ्याची सेवा, का तर त्यांनी घरच पंढरपूरच्या वाटेवर राहून घातलेल्या बरं का. इथून वारीला बरीचशी जाणारे, आपणच नव्हं, बरीचशी लोक वारीला जातात बरं का. आपण ते काक्रंब्याला विचारलं त्यांनी किती दिंड्या येतात म्हणून सांगितलं तर 100 दिंड्या येतात म्हणजे त्यांच्या गावात. आपण त्या लांबोटीला आपण केव्हा गेलो, त्यांनी जे आपल्याला अन्नदान केलं, मोठी पंगत केली, 42 दिंड्या त्यांच्यात मुक्कामा लागतात म्हणजे. मग किती त्यांचं अन्नदान घडतं. तसं यांचंही अन्नदान फार मोठ्यानं स्वरूपात घडतं. अहो इतकं अन्नदान इतकं प्रेमानं की सर्वाचं त्यांच्या आवडीनं प्रेमानंच आपलं पोट भरतं बरं का. अन्न खाल्ल्यावर तर भरतं, पण आवडीनं त्याच्या बोळाशी प्रेम हे त्यांचं इतकं आहे. आणि अशीच आवड, अशीच प्रेम त्यांच्याकडून संत सद्गुरू कृष्णात महाराजाला आम्ही विनंती करतो, प्रार्थना करतो की त्यांच्याकडून अशीच सेवा वारकऱ्याची घडावी. एवढंच दान त्यांना द्यावं. भगवान पांडुरंग परमात्म्याने संत महात्म्याने ती सद्बुद्धी त्यांना द्यावी आणि त्यांच्याकडून सेवा घडावी, एवढीच मागणी करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय